भारत राऊत, भरत राऊत, फोटो इथे बघा जरा कॅमेरा तिकडं. थँक्यू. थोडं इथे बघा. विश्वनाथ नाही. इथे बघा इथे बघा. लेखक आहे. आज त्यांचं 14वं पुस्तक प्रकाशित होत आहे आणि त्यांची एक कथा होती प्रतीक्षा. आणि ती कथा एक दिवाळ्यांका छापून आली आणि त्या दिवाळ्यांका सगळीकडे जातात महाराष्ट्राचे. आणि त्या दिल्लीमधल्या एका निर्माता दिग्दर्शकाला ती कथा फार आवडली आणि त्यांनी यांना कॉन्टॅक्ट केला की हे कथेचं आम्हाला सादरीकरण करायचं आहे. आणि ती कथा सागर या नॅशनल चॅनलवरती ती कथा प्रसिद्ध झाली. तेव्हा अतिशय आताची प्रख्यात अभिनेत्री अश्विनी भावे हिने त्याची भूमिका केली होती. आणि त्यात कोळी समाजाचं एक अस्थिर असं जीवन आहे त्याची ती कथा होती. अतिशय हृदयस्पर्शी अशी कथा. त्याचं टीव्हीवरचं रूपांतर पण आम्ही बघितलं. आणि मला सगळ्यात आवडलं म्हणजे त्या मालिकावाल्यांनी त्यांच्या भिवणी गावामध्ये जाऊन त्यांना बोटीवरती बसवून पारंपरिक वेशामध्ये त्यांची मुलाखत घेतली. असा सन्मान राष्ट्रीय पातळीवरती झालेले हे साहित्याचार्य यांच्या या 3 पुस्तकांचं प्रकाशन इकडे होत आहे. ते प्रकाशन इकडे करत असताना म्हणजे काय फोटोला भरपूर वेळ जातो याच्यामध्ये मी त्यांचा परिचय कांदेवकर सर इकडे करून देतील आणि आपण 3 पुस्तकांचं प्रकाशन तिथे करू. धन्यवाद. परिषद उपाध्यक्ष मराठी महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ, कार्याध्यक्ष मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर मुंबई, कार्याध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ दादर मुंबई, अध्यक्ष देवली मांगेला ग्रामस्थ मंडळ मुंबई, उपाध्यक्ष मच्छीमार कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई, संपादक दर्याचा राजा मुंबई, कार्यकारी संपादक दीपस्थ मुंबई, सहसंपादक कोकण शक्ती आणि दर्यावरती. तसेच या निमित्ताने त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. जयकंठ निर्णायक तांबोरे या ठिकाणी पंडित तांबोरे यांना पुस्तकं वेगळ्या साहित्यात आली. म्हणजे एक ललित साहित्य, एक कथासंग्रह आणि एक व्यक्तिरेखा. म्हणजे 80व्या वर्षी माणूस उत्स्फूर्तपणे काम करतो. ही खरंच कौतुकास्पद आहे. गेली 2 वर्ष ते पालकाला राहतात आणि वाचनालयातली काही सभा असो किंवा त्यांच्या इतर काही सभा असो, अगदी माहीमपासून दादरला यावं इतक्या उत्साहाने ते पालघरपासून दादरला येतात. आणि खरं या गोष्टीसाठी मी स्वतःला ओळखते, कारण तब्येत जास्त महत्त्वाची असते आणि त्याच्यासाठी त्यांना थोडंसं बोलते नाही. पण ह्याच्यामध्ये त्यांच्या साहित्य लेखनात काहीही बदल होत नाही. ते त्याच उत्साहाने साहित्य लेखन करत असतात. खरं तर मला वाटतं ना की त्यांना ही जी ताकद त्यांना मिळते आहे ती त्यांच्या साहित्य लेखनातूनच मिळत असावी. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची त्यांची ताकद म्हणजे आता ताई आहेच, पण दुसरी त्यांची ताकद म्हणजे त्यांचा मित्रपरिवार आणि त्यांचे हितचिंतक हे तुम्ही सगळ्या तिथे बसलेले आहात. म्हणजे त्यांचं कुठलंही काम असो, कुठलीही सभा असो, कुठलंही लहानात लहान काम असो, पण त्यांनी एकदा सांगावं आणि त्याच्यासाठी किती जण उभी राहतात हे बघून खरंच कौतुक वाटतं. म्हणजे त्यांनी काय गमावलं ना आयुष्यात ते तुमच्या
माझी प्रेरणा मिळत असते. बऱ्याचदा असं होतं ना की अनवधानाने कधीतरी ते जास्त बोलतात किंवा मग कळत नकळत कोणी दुखावलं जातं त्यांच्याकडून. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांची खरंच माफी मागेन की कधी त्यांच्याकडून कोणी दुखावलं गेलं असेल तर त्यांना माफ करा, आम्हाला माफ करा आणि पुढे तुमचं हे प्रेम त्यांच्यासोबत कायम असू द्या. तुमचं हे प्रेमच त्यांच्यासाठी खूप ताकद आहे. आणि देवाकडे प्रार्थना करेन की त्यांचा पुढचा प्रवास दीर्घायुषी निरोगी आयुष्याचा असो आणि देवी सरस्वतीचा आशीर्वाद सतत त्यांच्यासोबत असो. हां आता एक काम करा, दोघांनी केलं दोघांनी अजून कोण आहे काय अजून कोण आहे बघा जरा गुच्छ खाली घ्या, चेहरा दिसेल. या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व रसिक जन आणि विशेषतः माझे गुरु शशिकांत बापू सर आज या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्याने मला आशीर्वाद दिला, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. आज माझ्या 3 पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आयोजन केलेला आहे. या समारंभाचे अध्यक्ष देवकर जाधव, संपादक महाराष्ट्र.com प्रमुख असते पत्रकार रवी प्रकाश कुलकर्णी, कवी लेखक अभिनेत्री लेखना साने, कवी पत्रकार श्रीकांत आमटे, आत्ता पत्रकार संपादक उन्मत सप्पा पालघर जिल्हा अध्यक्ष प्रवीण गवणे, माझ्या पत्नी सौ नलिनी तांबोळे आणि आत्ताच सोडून सादर केले होते ते अरुण पेटे विसावकर. प्रमुख अतिथी साहित्यिक पत्रकार कवी आणि विविध क्षेत्रांचे मान्यवर मंडळी, नमस्कार. वसे खाडी किनारी घेऊन हे माझं धावं, खाली पुढे वाऱ्यामुळे ही किनाऱ्याची नाव, त्याच्या घेवडी या कुंड बाबा कामात मी जन्मलो, खारावाला अंगावर घेत इथून मच्छमार दर्यामध्ये केवळ मी प्रत्यक्ष जगलो आणि घेवडी आणि वृक्षाच्या मराठी शाळेत शिकलो. पुढे तारापूर येथील काही 6वे विद्यालयात शिक्षण घेत असताना मच्छीमारी करून आल्यानंतर शाळेला जायला उशीर व्हायचा. तेव्हा पिटीचे नंदकुंद सर हातात छळी घेऊन छळीचा प्रसाद देत. तो छळीचा प्रसाद खूप काही शिकून गेला आणि त्यावेळेचे बंधन पाहून पुढे दुपारी वाड्यामध्ये शिक्षण घेत असताना वाघमाच्या ओढ्याने मुंबई मराठी साहित्य संघात महाराज ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्याचार्य पदवी प्रदान केली. कॉलेज शिक्षण घेत असताना उच्च अभ्यास करण्यात गेलो असताना तेथील पंचक्रोशीतील डॉक्टर शांताराम चित्रे आपले कवी चित्रे त्यांचे वडील मांगेली भाषा म्हणाले, पंडितनाथा मना हा तो कसा संवाद करतोय. ओके, तर ढुंकतोय वादळ वारात या पुस्तकावर मी आता बोलणार आहे. खूप आवडलं मला हे पुस्तक. आता पंढरीनाथ तांबरे सर साहित्याचार्य पदवी मिळालेली आहे. त्यांचं काही पहिलं पुस्तक नाही आहे. त्यांनी खूप पुस्तकं लिहिली आहेत, 13 पुस्तकं लिहिली आहेत. व्यक्तीचे जबाबदार आहेत, हा संग्रह आहे. आणि एवढंच नव्हे तर बुद्धिमान व्यक्ती म्हणून साहित्यातील बुद्धिमान व्यक्ती म्हणून त्यांचं आता साहित्यातील मायबोली ज्या बोली असतात तर सर्वेक्षण लोकसर्वेक्षण पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे समीक्षण, किंवा त्यांच्या पुस्तकांचं हिंदी मराठीमध्ये ट्रान्सलेशन हे सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे बराच काळ ते लिहित आहेत, लिहिता हात आहे. तर त्यामुळे काय आहे की हे पहिलं पुस्तक नाही, अनेक पुस्तकं लिहिली आहेत की त्यांची एक शैली निर्माण झाली. माधवी कुर्ते यांनी म्हटले की एखादा प्रसंग ते लिहितात ना तर साक्षात समोर उभा आहे प्रसंग असं वाटतं. आज या प्रकाशनाला तुम्ही सगळी दिग्गज मंडळी गांगल सर, अरुण म्हात्रे सर, रविप्रकाश कुलकर्णी सर आणि इकडे गवणे सर हे सगळेजण मंडळी आलेले आहेत. हेमंत सावंत सारखे मला निवेदन लाभलेले आहे.
ही सगळी मंडळी म्हणजे यांची मिळकतच असावी. आजपर्यंत त्यांनी लेखनही केलं, अनेक संस्थांवर काम केलं, सामाजिक कार्य केलं आणि यामुळे काय झालं, त्यांच्या अनुभवाचं संचित खूप झालेलं आहे. अनुभव खूप निर्माण झाले त्याच्याजवळ आणि त्या अनुभवातून प्रत्येक वाक्य लिहिलं जातं. म्हणून आता प्रत्येक लेखकाची काहीतरी पद्धत असली आहे. कोणी माणसाचे दुःख लिहित आहे, कोणी स्त्रियांच्या समस्या लिहित आहे, कोणी माणसामधलं वैचित्र्य शोधत आहे. मग कामोरे सरांनी काय केलं, या सगळ्या कथा काय सांगतात, तर त्या माणसामधलं शौर्य जे आहे ते सांगतात आहेत आणि त्याच्या त्यांना खूप स्तुती करावीशी वाटते, मोठेपणा वाटतो की अरे माझा मच्छीमार जो आहे तो किती हिंमतवान आहे. तो पाण्यामध्ये उडी टाकतो, प्रसंगी त्या पाण्याशी 2 हात करतो, माणसांना वाचवतो. काय आहे त्याचं शौर्य. तर हे जे त्याला भावलेलं आहे ते शौर्य ते सांगतात आहे. पण या कथांमधून काय फक्त शौर्य दिसतंय का? नाही. या कथांमधून नेमकं काय दिसतंय तर ती माणुसकी. आता मला एक त्यांनी कथा सांगितली आहे. पवनसाई बोटीमधून चाललेले आहेत लोक. पवनसाई बोटीमधून अशोक आणि आनंद चाललेले आहेत आणि त्यांना विलकारीवर संदेश मिळतो की काय लक्ष्मीबोट बुडती आहे, मोठमोठे लाटा येत आहेत, अकरा बिकरा तांडव सुरू आहे, लक्ष्मीबोट बुडती आहे. आता आपण काय म्हणू की अरे बाबा तिकडे जाऊ नको, तिकडे तर वादळ चालू आहे त्यामुळे तू तिकडे बोट घेऊ नको. पण मच्छीमार असं नाही करत. त्यांची संस्कृती अशी आहे की माणसाने माणसाला वाचवावं, ही मच्छीमारांची संस्कृती. मग आनंद आणि अशोक काय करतात? आनंद आणि अशोक बोट घेऊन तिकडे जातात, पवनसाई बोटीचा शोध घेतात. त्यांची बोट फुटून माणसं इकडे तिकडे पडलेली असतात, ते पोहत असतात, 2 हात मारत असतात कशी कशी. आणि यामध्ये एक विश्वास नावाची गोष्ट की त्या लक्ष्मीबोटीच्या माणसाला भागवताना सुद्धा पाहिजे आपल्याला वाचवायला हे लोक येणारच. ते काय म्हणतात आपल्या लोकांना, अरे हात मारत राहा, कोणी डोंट गिव्ह अप, तुम्ही हात मारत राहा, आपले लोक येणार आणि हे लोक वाचवायला घेतात. बरं हे काय करतात, त्या सगळ्यांना आपल्या बोटीमध्ये घेतात, त्या बोटीला दोर बांधून परत ते बोट किनाऱ्यापर्यंत येतात. हे सांगायला तर सोपं आहे. हे घडतं किती वेळात? 1 तासामध्ये, 2 तासामध्ये, 2.5 दिवस हे युद्ध चाललंय पाण्याशी. 2.5 दिवस लागले हे सगळं करायला आणि हे सगळं कार्य केलं. आता हे त्यांनी मच्छीमारांना वाचवलं आपल्या मित्रांनी. ओके. दुसरी कथा अशी आहे वरुडगाव आणि उंबरगावची, ती मला जास्त भावली. वरुडगावचे लोक मच्छीमार करून आलेले असतात आणि बघत असतात. सामंत यांनी माझी चुका अशी केली आहे की माझ्या बंधूवर सांगेल पुस्तकावर वगैरे काही बोलत बसू नका अशी सूचना करायला की आहे. म्हणून मी ते सगळे माझ्या वेळ न घेता त्यांना काहीतरी बोलावं असेल तर सगळं पाहिजे आणि तुम्ही सगळे त्यांचं बोलणं ऐकायला. मागचा एक प्रसंग असतो, एका कार्यक्रमाला अशाच पुस्तक प्रकाशनाला मी गेलो होतो आणि पुस्तकाला बोलायला लागलो तर एक वक्ते म्हणाले, अहो माझे म्हणजे तुम्ही सगळे घेत आहे. तर तसा प्रसंगाने मी शहाणा झालोय आणि परत अशी वेळ येऊ नये म्हणून आमचा अरुण आहे किंवा गंगन सर आहे त्यांच्याकरता पुस्तक एवढ्याकरता ते पुस्तकावर ठरतील असं मी सांगू शकतो. आता मी इथे आलो कसा असा एक बोलण्याची पद्धत असते, पण तसं काही नाही. बरं का कामोरे सरांनी गेले इतकी त्यांच्या बोलण्याने माझ्यावरती मोठी पडली. आता 2 गोष्टी फक्त मी सांगणार आहे. याचं कारण असं, आपल्याकडे दर्याचा किनारा खूप आहे पण दर्या फक्त वर्दी देण्यापुरता त्याच्यावरती लेखक अलीकडे अनंत सामंत सारखे वगैरे लिहायला लागले. पण तुमच्यातले लोक ज्या कामानुसार पण आलेले त्यांचं लेखन दर्याला धरू नये हे विशेष आहे. फक्त ते मेन स्ट्रीममध्ये येत नाही त्याचं कारण मला आता सांगायला लागलं. दुसरं असं की एकीकडे आपण जग जवळ आलं पण ही सगळी तुम्ही मंडळी आज आम्हाला भेटतात, प्रयत्न करून सुद्धा म्हणजे पाचभर काय राहणं काय फार लांब नाही आहे पण अशी एक दरी आहे. तर ह्या समारंभापासून सगळ्यांना माहिती आहे की पुस्तक पडलं की रवी प्रकाश लागतो आणि चांगलं दिसलं की मी टिकतो. तर ह्यापुढे तुमच्या ते काही चांगली गोष्टी असतील काय असतील आता मी सगळीकडे जाऊ शकत नाही पण तुम्ही मला कळलं तर माझ्या कॉलममध्ये श्रीकांत आंबरे किंवा ह्यांच्यानंतर मी हे सगळं शिकलेलं आहे. बरं का माझं असं काही नाही. तर तुमच्याचं चांगलं आहे ते माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. मी पुढे करतो चांगली आणि त्याची दखल माझ्या भागामध्ये कुठेतरी नक्की करतो.
आता या 3 पुस्तकाच्या म्हणजे आणखी लावतो की टायटॅनिकचं आपण फार कौतुक करतो, पण आपल्याकडे रामदास बोट पण असते. रामदास बोटवरती काही पुस्तक अजून आणलेलं नाही. पुण्यात एक केशरीचे एक उपसंपादक आहेत कोरे म्हणून, ते गेले काही वर्ष ते साहित्य मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना साहित्यच कळत नाही. तर मी अभिप्रेत त्यांना साहित्य देणे. आता ही मला जी पुस्तकं दिली आहे ती त्यांच्याकडे तुम्ही पाठवणार आहे की याच्यात तुम्हाला काहीतरी विषय सापडू शकते. तर आपल्याकडे एवढा मोठा दर्या आहे, तो वरती पुस्तक जगाचा पुस्तकामध्ये झंझावात आणि मत्स्य व्यवसाय वेगळा विभाग का नसावा म्हणजे खरोखर मलाही हे सुचलं नसतं सर. तर जे झंझावात ह्या पुस्तकामध्ये हे सगळं आलं, त्या झंझावात पुस्तकाचे ज्यांनी त्याला प्रस्तावना दिलेली आहे ते श्रीकांत आंबळे सर, ज्येष्ठ पत्रकार, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं वसईच्या पुढचा जो भाग आहे पालघरपर्यंतचा, तिकडचा जो समुद्र किनारा आहे आणि त्या समुद्र किनाऱ्यावर बाबरणारी सगळी वस्ती आहे, त्या वस्तीची आठवण येते. खरं तर कोळी आणि आगरी हे दोन्ही मुंबईचे प्रथम नागरिक, त्यांच्याच वस्त्या इथे होत्या. पण त्या सगळ्या आता समुद्रकिनारी आणि त्यांच्या व्यवसायामध्ये व्यस्त असल्यामुळे ते हळूहळू मागे पडले. कोळी लोक आणि आगरी लोक हे त्यांचा व्यवसाय करत राहिले आणि बाकीची बाहेरून आलेली सगळी माणसं शिकत गेली आणि सगळं मुंबईवर त्यांनी कब्जा केलेला आहे. पंढरीनाथचं मला वैशिष्ट्य काय वाटतं की त्याचे सगळे जी नामावली आहे त्या नामावलीमधून तुम्हाला कळलं असतं की या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये जी सगळी लेखकांची परंपरा होती ती सगळी परंपरा पंढरीनाथची पाठवली आहे. म्हणजे खूप आनंदाची किंवा अभिमानाची गोष्ट अशी आहे की ज्यांना आम्ही असं गुरु मानलं, ज्यांना आम्ही असं मार्गदर्शक मानलं, ती सगळे बारा ढवळे असतील, मोदी कुलकर्णी असतील, भानू शिरदांकर हे नाव कितीतरी दिवसांनी आज इकडे आलं आणि ती सगळी त्यांच्या पकडलेली मंडळी होती ज्यांच्याकडून त्यांनी मार्गदर्शन घेतलं. ते इतके सगळे बुजुर्ग लोक होते, म्हणजे मला त्याचा खूप अभिमान वाटतो की साधारणतः आगरी कोळी समाजामधले फार कमी आहे आणि त्याच्यामध्ये अत्यंत सिन्सिअरली हे सगळं करणारा, निगोतीनं ज्याला म्हणतो तर निगोतीनं काम करणारा एकमेव पंढरीनाथ पामोरे आहे. आणि ज्यांचा संस्कार त्याला मिळाला म्हणजे त्यांनी एका लेखामध्ये साहित्य संघामधल्या सगळ्या त्याच्या चालीचं लिहिलेलं आहे. तर साहित्याचार्य नावाची पदवी आहे, ती पदवी त्याला कशी मिळाली, त्यावेळी कशा अडचणी आल्या, त्यावेळी कसं अचानक सगळं बंद झालं, ते मधुबाईला घेऊन त्याला सगळं करावं लागलं, तर ते सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे आता श्रीकांत म्हटलं ते बरोबर आहे की त्यांनी जर आत्मचरित्र नावाने हे सगळं प्रकरण लिहिलं पाहिजे, कारण सगळ्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या ज्या बोलता म्हणजे कोळी लोकांना समजतील, कोळी समाजाला समजतील. आणि कोळी लोकांमध्ये साधारणतः सगळ्यात म्हणजे आगरी कोळी किंवा सगळ्या ज्या मूळ सगळ्या भाषा म्हणणारी बोलीभाषेतली लोक आहेत, त्या लोकांना प्रमाण भाषेविषयी एक तर भय तरी असतं, एक दबाव तरी असतो किंवा त्याचं एक प्रचंड टेन्शन असतं, दडपण असतं की कसं म्हणजे वधील पुढे कसं जायचं, पटवर्धन सरांकडे कसं जायचं. अगदी आता गांगल आहे आणि गांगल हे त्याचं असं उदाहरण आहे की त्यांना माहिती आहे की या समाजामध्ये काम करणारी नक्की लोक कोण आहेत. त्याच्यामुळे गांगलाने अनेक लोकांना लिहितं केलं, मराठी टाइम्ससारख्या मोठ्या मंचावर नेलं, पटावर नेलं आणि गांगलांनी सगळ्यांना ओळखलं की ही मंडळी बरोबर सिन्सिअरली घेणारी आहे. म्हणजे आता अगदी उदाहरण द्यायचं झालं तर हेमंत मला असं सांगता येईल की कोळी समाजापैकी पंढरीनाथ पामोरे आणि आगरी समाजापैकी मी, असे दोघे तर हे दिनकर गांगलांनी शोधून काढलेले लेखक आहेत. आणि केवळ गांगलांसारखा माणूस आमच्या पाठीशी असल्यामुळे हे सगळं आम्ही करू शकलो, लिहू शकलो किंवा अशा पद्धतीचं काहीतरी लेखन केल्यावर आपण मराठी साहित्यात टिकून राहू शकतो, हे आम्हा दोघांना कळलेलं आहे. पंढरीनाथचा सगळा जो प्रयत्न आहे आतापर्यंत लिखाणाचा, तो सतत असा प्रयत्न करत असतो की आपला अगदी सत्यगतीच्या पद्धतीनं झालं नाही, आपला अगदी मॅजेस्टिकच्या पद्धतीनं झालं नाही, दीपावलीच्या पद्धतीनं झालं नाही, मोठ्या सगळ्या लेखकांच्या पद्धतीनं झालं नाही, तरी आपल्यामध्ये काहीतरी असं गुणवत्ता आपल्याला तयार करायचं असं त्याच्या सतत मनात येतं.
त्यामुळे ते दर्याचा राजा नावाचा जो अंक काढतो त्या अंकाच्या बाबतीत मला नेहमी असं वाटतं की इतक्या निगुतीने सगळं तो काम करत असतो, सगळे फोटो छापत असतो, सगळी माहिती छापत असतो आणि सतत आपल्या समाजाला तो खरं तर धरून आहे. तुम्हाला एक गोष्ट अशी स्पष्टपणे सांगायला हवी की पंढरीनाथसारखा जो माणूस आहे त्याचं लेखनामध्ये कसं आहे म्हणजे ज्याला हातोटी आहे लेखनात, तो कधीही तुमचा हा कोळी समाज सोडून या मोठ्या प्रमाणामध्ये मोठा लेखक होऊ शकला असता. त्यांनी जर का ठरवलं असतं की आपण असं काहीतरी लिहायचं की त्याचं असं नाव होईल खूप आणि मग त्यात आपल्या समाजाचा काही संबंध आला नाही ते हरकत नाही, पण त्यांनी तसं केलं नाही. तो सतत आपल्या समाजाला धरून राहिला, आपल्या मागेला समाजाच्या सगळ्या कथा जाणत राहिला, लिहित राहिला आणि मला नेहमी असं वाटतं की इतका मोठा माणूस साहित्याचार्य हा, पण हा सतत साध्या पद्धतीनं राहिलेला आहे आणि हे साधेपण हीच पंढरनाथची मोठी ताकद आहे. त्या आज आपण बघितलं असेल की किती माणसं त्याला भेटायला येतात किंवा किती माणसं त्याला मानतात आणि इतकं सगळं आजूबाजूला असताना पुन्हा तो परत शांतच आहे, तो परत नम्रच आहे, तो परत अजिबात त्याला आपण काहीतरी ग्रेट आहोत असं काहीतरी मानतच नाही. त्याच्यामुळे मला पंढरनाथचं हे सगळं वाचत असताना मला असं वाटतं की तो कादंबरी उत्तम म्हणजे त्यांनी कथा लिहिलेली आहे ते इतकं काय काय श्रेष्ठ कथा आहेत. आता हेमंतने सांगितलं की एका नॅशनल चॅनलने त्याची एक कथा घेतली, पण आणखीन एक कथा आहे त्या कथेच्या बाबतीत सुद्धा असं झालं की ती कथा अंगावर येणारी कथा होती. होळी एक होडी जाते पाण्यामध्ये आणि तिकडे वादळ होतं आणि मग वादळात कसे ते परत येतात म्हणजे ते जीवावरच भेटलेलं असतं प्रचंड आणि मग खूप मोठा संघर्ष करून ते परत येतात. तर हे सगळं आता खरं तर OTT प्लॅटफॉर्मवरचं सगळं हुकमी पान आहे खरं की हे हुकमी अशा पद्धतीची जर का स्टोरी त्यांना मिळाली तर खूप सुंदर ते रंगवू शकतात आणि पंढरनाथ तांबरे जर काय हक्काचा कोळी माणूस त्यांना भेटला तर ते उत्तम कथानकाचे करू शकतात. पण तो त्याच्या नादी लागत नाही, त्याचं एक काम चालू आहे की खरं तर ह्याच्यासारख्या माणसाची मदत घेऊन अनेक लोक आपलं सगळं खूप छान काम करू शकतील. पण पंढरनाथ हा इतका साधा आहे आणि मला नेहमी अभिमानानं सांगावं वाटतं की आता चांगली वेळ आहे पंढरनाथाचं कौतुक करायची की दर्याचं राजा नावाचं त्याचं एक मासिक आहे, छोटंसं मासिक आहे करतं आणि तो माझ्याकडे कविता मागतो, कथा मागतो, एक मागतो. आत्तापर्यंत मला मी लिहिलेल्या दिवाळीतल्या लेखांमध्ये किंवा कवितांमध्ये सर्वात जास्त मानधन दर्याचा राजा तुम्हाला आश्चर्य वाटतं. सर्वात जास्त 500 रुपयाची एक कविता आहे. सगळे लोक 250 रुपये पाठवतात, 200 रुपये पाठवतात, 150 रुपये पाठवतात. कविता म्हणजे काहीतरी प्रचुटन गोष्टी आहे असं सगळ्यांचं असतं. पंढरनाथला मात्र कल्पना आहे की आपण कोणाकडे कविता मागतोय आणि का कविता मागतोय त्याची एवढी त्याची जी जाणीव पक्की आहे. तर ही जाणीव असणार याच्यासाठी साहित्याचं एक खूप मोठं मन लागतं असं मला वाटतं. म्हणजे कागदांच्या बाबतीत मी जसं म्हणतो की त्यांना असं माणसं कळतात आणि या माणसाचं काय करून घेतलं पाहिजे हे कळतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या लेखी खूप किंमत असते. मी पहिला लेख जेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिला त्यावेळी मी विक्रोळीला हाऊसिंग बोर्डात राहत होतो आणि त्यावेळी आपलं काहीतरी लिखाण यावं यासाठी मी प्रयत्न केला होतो. मग कधीतरी त्यांना भेटायला गेलो आणि ते म्हणते तू कशावर लिहू शकते. तर मी म्हटलं मी अमिताभ बच्चनला त्यावेळी अपघात झाला होता म्हटलं ह्या अपघातावर मी लिहू शकतो, अमिताभ बच्चनचा अपघात आणि तो लेख लिहिला आणि अमिताभ बच्चनचं सगळं वैशिष्ट्य वगैरे असं एक लेख लिहिला तो आणि तो महाराष्ट्राने छापून आला आणि त्यावेळी मी तो अंक घेऊन मग दिवसभर मग मानाने पुढे कागदपत्रामध्ये फिरत होतो. माझं लिखाण महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आलं पण नंतर मग महाराष्ट्र टाइम्सच्या लेखामध्ये माझी सवय झाली मला आणि मग महाराष्ट्र टाइम्समध्ये कशा पद्धतीचं लेखन लागतं हे सगळं माहीत झाल्यावर एवढं नीट सगळं गंभीर काटछाट करून नेमकं असं मी लिहायला सुरुवात केली. मग पुढे राम पटवर्धन भेटले, मग पुढे वसुल पाटील भेटले, मग नंतर हे सगळे शंकर वैद्य सर भेटले आणि एक प्रवास सुरू झाला. पण मला सुद्धा नेहमी पंढरनाथाचा जेव्हा विषय येतो तेव्हा मला सतत असं वाटतं सर की मी सतत या सगळ्या प्रमाण भाषेच्या लोकांमध्ये वावरतो आहे आणि बऱ्यापैकी सेटल झाला कविता म्हणत वगैरे. पंढरनाथला पण तसं करता आलं, त्यांनी केलं. त्यांनी आपला समाज पकडून ठेवला, आपली भाषा पकडून ठेवली, आपली लोक पकडून ठेवली आणि आपला व्यवसाय पकडून ठेवला. तर ही खूप मोठी मला असं वाटतं म्हणजे त्याच्यासमोर येताना मला नेहमी असं नतमस्तक व्हावं असं वाटतं की हा एकमेव माणूस आहे म्हणजे आमच्यातला पंढरनाथ तांबरे इकडे कोळी समाजातला आणि पर्यंत कांबळे नावाचा माझा मित्र होता. तो आगरी भाषेत आणि शंकर सकाराम होता, तो आगरी भाषेत लिहायचा. तर ह्या मंडळींनी आपली भाषा जपून ठेवली होती. मी थोडंसं नंतर आल्यामुळे असेल पण तुमच्या लक्षात येईल की त्याचं 82 माझं आता 70 आहे
त्याच्यामुळे 10 वर्षाचा फरक आहे आणि 10 वर्षाच्या फरकामध्ये याने जी सगळी मोठी माणसं त्यांची मांदियाळी बघितली आहे तशी काही माझ्या वाट्याला आली नाही. म्हणजे वदी कुलकर्णी नुसतं नाव मी अनेक वर्ष ऐकलेलं आहे, त्याला कधी भेटता आलं नाही. पण वदी कुलकर्ण्यांबरोबर याचा संवाद तिकडे भालेरावांबरोबर संवाद, साहित्य संघामधल्या सगळ्या लोकांबरोबर संवाद. म्हणजे जेव्हा हे साहित्य संघ किंवा इकडचं मराठी ग्रंथसंग्रहालय जेव्हा अत्यंत फार्मात होतं, त्या फार्मात असलेल्या लोकांच्या बरोबर पंडितनाथांचा संबंध होता आणि त्याने तसं ते साहित्याचार्य ही पदवी मिळवली. आम्हाला तुम्ही साहित्याचार्य म्हणजे जरा गंमत वाटायची, हा असं साहित्याचार्य का लिहिलं वगैरे. पण आता इतक्या वर्षाने आम्हाला कळलं की PhD नावाची जी पदवी आहे ती पदवी म्हणजे साहित्याचार्य पदवी आहे आणि ती आम्हाला पंडितनाथाला खूप अनेक वर्षापूर्वी मिळाली होती. तेव्हा या निमित्तानं त्याचं कौतुक करायचं मला वाटतं. हे ज्या आदर्शाचं प्रकाश दिलेल्या पुस्तके आपण जरूर वाचावं, म्हणजे अनेक लोकांनी वाचावं. तुमच्या लक्षात येईल की हा साधा सुद्धा लिहिणारा पंडितनाथ किती लोकांना भिडलेला आहे, किती लोकांच्या मनामध्ये आहे आणि किती लोकांबद्दल त्याचं सगळं आकलन आहे किंवा संबंध आहे. आणि दुसरं एक पुस्तक आहे त्यांनी ह्याच्यावर लिहिले, म्हणजे हे प्रकाश दीपक, की इतक्या लोकांवर त्यांनी लिहिलेलं आहे. परत एकदा आणखी एक त्याचं वैशिष्ट्य ह्या निमित्तानं सांगावं वाटतं की त्यांनी तिन्ही पुस्तकं आपल्या कोळी समाजातल्या लोकांना अर्पण केलेली आहे. हे पण खूप महत्त्वाचं आहे की उगाचच दुर्गाबाईंना अर्पण केलं आणि गांगलांना अर्पण केलं आणि आणखी कुठल्या मोठ्या माणसाला असं त्यांनी केलं नाही. आपल्या समाजातले जे सगळे मोठी लोक होती, जी शिरोमणी लोक होती, त्या सगळ्या लोकांना त्यांनी हे पुस्तकं अर्पण केली. त्याच्यामुळं भाषेची जी निष्ठा, आपल्या समाजाविषयीची निष्ठा आणि एकूण जगण्याविषयीची निष्ठा, हे सगळं आमच्या पंढरीनाथमध्ये असं भरपूर सामावलेलं आहे. तो इतका शांत आहे, इतका संथ आहे किंवा इतकं अबोध आहे. त्याचं कारण हे असं की सतत त्याच्यावर 24 तास मनात हा सगळा विचार चालू असेल असं मला वाटतं. या निमित्तानं त्यांनी मला बोलवलं, त्याचा एक मला आनंद होतो. आणि मगाशी जेव्हा आलो तेव्हा गाणी सगळी चालली होती, नाच चालू होतं, तेव्हा मला पण नाचावं असं वाटत होतं. कारण खूप छान त्यांचे नाच चालले होते आणि फार कमी वेळा असं नाचायला वगैरे मिळत. पण कोळी समाजाचा कार्यक्रम किंवा मांगेला समाजाचा कार्यक्रम, मांगेला भाषेचा कार्यक्रम म्हणजे अशी गाणी, असं नाचणं ही त्याची पहिली ओळख आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे जेव्हा आमच्या शांताबाई जेव्हा जातात त्यांना कोळी गीतं लिहायची असतात, तेव्हा त्यांना ते रिद्धनाथ मंगेशकर मुद्दाम कोळीवाड्यात पाठवतात. ते मुद्दाम बेसावला गेले होते, 2 दिवस राहिल्या बाई तिकडे आणि नंतर पण त्यांनी सगळी ती गाणी लिहिली, ती कोळी भाषेतली गाणी लिहिली. तर एखादा माणूस होतं तुमच्या भाषेशी इतकं संलग्न होऊन जातं, इतकं प्रेमात पडतं. म्हणजे मला नेहमी शांताबाईच्या त्या सगळ्या गाण्याबद्दल मला कौतुक असं वाटतं की अंजिरी साडी नावाची साडी, अंजिरी रंग हा कोळी लोकांचा आवडता रंग आहे. आणि त्या अंजिरी रंगाच्या साड्यांमध्ये सगळ्या कोळी बायका जेव्हा नाचतात तेव्हा ते सगळं बघण्यासारखं असं असतं. आणि फार वेगवेगळे रंग, म्हणजे पिवळा धम्मक रंग, लाल भडक रंग, गुलाबी रंग, अंजेरी रंग, हे सगळे रंग हे आमच्या कोळी बांधवांच्या अंगावर नेहमी दिसत असतात. मग असे आपण बघितलं ना की नाच करताना त्यांचे सगळे रंग होते, हे सगळे रंग असे उठावदार रंग असतात. तर हा उठावदार रंग घेऊन ही सगळी मंडळी आपल्या समुद्र किनाऱ्यावर आहे. आमचा किशोर कदम नावाचा मित्र जो आहे तो खारदांड्यामध्ये राहतो, म्हणजे राहत होता पूर्वी. तर त्याच्या निमित्तानं आम्ही त्या खारदांड्यावर नेहमी जायचो आणि होळीच्या दिवशी जायचो. होळीच्या दिवशी जाऊन आम्ही रात्रभर तिकडे आमचा जल्लोष चालायचा. आणि त्यावेळी ज्याचं खरं तर किशोर कदम हा काय कोळी समाजाचा नाही, पण त्याला कोळी समाजाने इतकं सामावून घेतलं होतं की शांबे गलाने जेव्हा पहिला पिक्चर काढला कोळी समाजाचा तेव्हा त्याच्याच हिरो म्हणून किशोर कदमला घेतलं आणि त्याला कोळी बनवलं होतं. तर इतकं सगळं कोळी समाजाचं सगळं असताना ह्या वर्षी ही 3 पुस्तकं येणं हे मला वाटतं एक महत्त्वाची खूण यासाठी आहे की यावर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आणि हा अभिजात भाषेचा दर्जाचा दुसरा अर्थ असा आहे की या अभिजात भाषेच्या दर्जामध्ये सगळ्या बोलीभाषीयांचा सन्मान हा महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं बोलीभाषेच्या सन्मानाच्या वर्षी पंढरीनाथाची ही 3 पुस्तकं येणं आणि त्यांनी आपलं सगळं लेखन कर्तृत्व दाखवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळं मगाशी मला येता येता आमच्या शांताबाईंच्या ओळी आठवल्या, फार सुंदर लिहायचे. तिथे एका गाण्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय, फार सुंदर वाटत. भल्या सकाळला भाग सुटते खाली सोनं चमचम
चमते दर्याला चलते लाली बऱ्या सकाळला वाल झुलते खाली सोनं चमचमते दर्याला चलते लाली आम्ही पाण्यामध्ये रापान टाकतो झाली गंधर्याच लुटून आणतो झाली रात पूर्वेच चांदण झाली जशी चांदीची मासोली झाली माझ्या झाल्यानं होऊन आली नेतो बाजारा भरून मावरा ताजा नेतो बाजारा भरून मावरा ताजा मी डोलकर 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 दर्याचा तर हे सगळं म्हटल्याशिवाय मला कार्यक्रमात सहभाग घेतला असं वाटतं नसतं कारण कोळी भाषेत काय बोलता येत नाही पण बोलता आलं तर फार बरं असतं सगळं भाषण बोली भाषेत केलं असतं तर लय मजा आली असते जाम मजा आली असते असो पण एकत्र जाता जाता या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला म्हणावं वाटतंय माझ्या कोळी लोकांचा मान पंडितांत दादार या कोळी लोकांचा मान पंडितांत दादार तिलातील पुस्तकांचा मान पंडितांत दादार तिलातील पुस्तकांचा मान पंडितांत दादार या कोळी लोकांची शान पंडितांत दादार या कोळी लोकांची शान पंडितांत दादार या कोळी लोकांची शान पंडितांत दादार तिलातील पुस्तकांचा मान पंडितांत दादार तिलातील पुस्तकांचा मान पंडितांत दादार